जाताना मात्र आमच्या गाडीची बॅटरी बंद पडल्यामुळे ढकल स्टार्ट करूची पाळी गेलेली. खूप सगळी मजा आम्ही. तर देव बरा करो गाववाल्यांनो, परत एकदा सगळ्यांचं हात जोडून स्वागत असा. रेडीचा गणपती मंदिराचं दर्शन झाल्यानंतर आम्ही गेलो श्रीदेव वेतोबा. जाता आता श्रीदेव वेतोबाच्या दर्शनात, आणि वेतोबाच्या दर्शनात गेल्यानंतर एक वेगळाच वातावरण होता आणि त्याचं व्ह्यू पण आपण या व्हिडिओमध्ये बघूया. आरवलीत श्रीदेव वेतोबा मंदिरात गेलेले असो. पुन्हा एकदा सगळ्यांका विनंती असा, सगळ्यांसाठी आम्ही सगळं मागतलो, तुम्ही पण दर्शन घ्या. तुमका येणं शक्य नसा बरोबर, पण शक्य जरा करा, वेळात वेळ काढून एकदा येऊन भेट द्या. आमच्या सिंधुदुर्गात एक पवित्र देवस्थानं असं देवस्थानांका एकदा निश्चितच भेट द्या. मंदिर आता आमच्या वेतोबाचा आणि एक इतिहास कालीन त्याचा एक मोठा इतिहास आहे मंदिरात. आणि तुम्ही सध्या सोनी मराठीवर चालू असलेली सिरियल मंदिरात एकदम प्रवेश केल्यानंतर सगळे आपले अवतार दाखवलेले हिंदू संस्कृतीचे. सगळ्यात पहिले म्हणजे मत्स्य अवतार. मत्स्य अवतारात तुम्ही बघू शकता आपले देव कसं होतो. त्यानंतर पूर्ण आणि त्याच्यानंतर वराह, म्हणजे ज्याचा आपण सध्या डुक्कर म्हणतो तो वराह अवतार. त्याच्यानंतर ज्या सृष्टीची जडणघडण करणारो नरसिंह अवतार. त्याच्यानंतर वामन रूपी अवतार. त्याच्यानंतर परशुराम, ज्यांना एका बाणात संपूर्ण कोकणाची निर्मिती केली असो, परशुरामाचा अवतार. त्यानंतर मर्यादा पुरुषोत्तम म्हणून रामाचा अवतार देखील आहे. त्याच्यानंतर त्याचा प्रेम अजरामर झाला असो, श्रीकृष्णाचा अवतार देखील या मंदिरात त्याची चित्र काढलेला आहे. त्यानंतर शांततेचं प्रतीक म्हणून आपण बुद्धांकडे बघतो. आणि सद्यस्थित चालू असलेलं कलाकृती 10 अवतार, असे 10 अवतार सगळे अवतार ह्या मंदिरात काढलेले असतात. त्याच्यानंतर आपण मंदिरात प्रवेश केल्यानंतर असा एक चित्र आपल्या मंदिरात प्रवेश होता. आतमधला तर एकदम प्रसन्न वातावरण आपण बघतो. अगदी थोड्या वेळात गोतेगावात नवस म्हणून पहिली आजी अशी चपला वाहिली जायची. केवढी मोठी चपला, खूप पुरातन काळातली चपला असं ती, त्यांची पादुका ठेवलेली असं. अगोदर असं सांगितलं जातं की चपला झरायची आणि आपण झरलेली चपला सुद्धा आपण बघू शकतो. झरलेली चपला सुद्धा आपण बघू शकता. एका ह्याच्यात ठेवलेली असतात, काठीच्या ह्याच्यात. आणि जे भाविक या वेतोबा ही चपला अर्पण करतात त्या सर्वांचा विश्वास असा की वेतोबा रात्रीच्या वेळी ज्यावेळी प्रयाण करतात त्यावेळी या चपलांचा वापर केला जातो. ओम नमो परात्म शिवाय वेतालाय नमो. गाडीत बसले होय, मी तुमच्या गाडीवर
जाताना मात्र आमच्या गाडीची बॅटरी बंद पडल्यामुळे ढकल स्टार्ट करूची पाळी इलेली. ही खूप सगळी मजा आम्ही केलो आज. आता पुन्हा परतीचा प्रवास हा तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आतापर्यंत प्रवास सुखाचा झालो. अशा प्रकारे दर्शन झाल्यानंतर आमचा आता परतीचा प्रवास चालू झालेला असा बघू शकता. सध्या सगळीकडे पावसाळी वातावरण, त्यामुळे सगळा निसर्ग रेडीचं मंदिर तर खूपच भारी होता. कारण एका बाजून बघितलं आम्ही तर अरबी समुद्र आणि दुसऱ्या बाजून शेती संपूर्ण वस्ती सगळं काय बघत लावला आमका. थोडं पाऊस असल्यामुळे तर व्हिडिओ करून भेटलो नाही आमका. नेक्स्ट टाइम तुम्ही स्वतः बघू शकतास, अनुभवू शकता हे सगळा. आणि हा फक्त आमच्या कोकणातच तुमचा अनुभव भेटला. बेल आयकॉन सुद्धा दाबा. भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ. तर बघूया रायगडची आमची जरा प्लॅनिंग चालू असा. निश्चितच त्या प्लॅनिंगमध्ये रोहित आमचा सगळ्यात मेन पुढाकार घेतला. नक्की जाऊचा पण रोहितची पण इच्छा किमान 3 किलो तरी माझं वजन वाढावं आहे. म्हणजे रोहितचा माझा खूपचा 3 किलो तरी वजन वाढल्यानंतर आम्ही तर प्लॅनिंग करतो. निश्चितच महाराजांना भेटायची आमच्या सुद्धा इच्छा. आम्ही लवकरच जातो. पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत टाटा बाय बाय. आणि सगळ्यांना पुन्हा एकदा संकष्टीच्या लाख लाख शुभेच्छा.